आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तिथून आम्ही इथे आलो. ज्या घराला जीव लावला, माणसांना जीव लावला, ते सगळं सोडावं लागलं. पण ते सगळं असं सुटेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे एवढं प्रेम करता तुम्ही एकमेकांवर? मला काय वाटतं, तुम्ही ना त्यांना एकदा जाऊन बोललं पाहिजे. मी आता पुन्हा तिथे कधीच जाणार नाही. अहो असं नका करू. तुमच्या दोघांपैकी कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय तुमच्यातले गैरसमज कसे दूर होणार? आणि हो, बोलल्यामुळे ना सगळे प्रश्न सुटतात. मुळात समोरच्याचा विश्वासच नसेल आपल्यावर तर प्रश्न निर्माण होतात. समोरचा आपल्याला समजूनच घेत नसेल तर कसे सुटतील ना प्रश्न? अहो पण एक मिनिट, एक मिनिट. मला सांगा, हा आकडा कोणता? 6. पण आता तो मला 6 दिसतोय, पण समोरच्याला 9 पण दिसू शकतो ना? हो, दिसू शकतो ना. पण जसं तुम्हाला या आकड्याला 2 बाजू असू शकतात असं वाटतंय, तसं प्रत्येकालाच नाही ना वाटत. आणि तसंही दुसरी बाजू दाखवून देण्याची वेळ निघून गेली. आता एखाद्या मोठ्या अपराध्यालाही स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळते. मला तर ती नाही मिळाली. बिट्टी घरी गेली होती त्यांच्या. त्यांनी काय केलं? भीक घातली तिला. हे कसं सहन करू मी? एक वेळ मी माझ्यावरचा अन्याय सहन करू शकते, पण बिट्टीच्या बाबतीत नाही. तिला एखाद्या भिकाऱ्यासारखं वागवल्यावर का जावं मी तिथे? अहो पण जसा त्यांना तुमच्याबद्दल गैरसमज झालाय तसा तुम्हालाही होऊ शकतो ना. आता कंटाळा आलाय सगळ्या गैरसमजांचा. असंही कोणाकोणापुढे कुणी कुणी किती गैरसमज दूर करायचे. तसंही त्या घरातलं माझं अस्तित्वच खोट्याच्या आधारावर उभं होतं. कधी ना कधी ते कोसळणारच होतं. पण असं कोसळेल असं वाटलं नव्हतं. आता मी कितीही खरं बोलले तरी कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी बोलू का त्यांच्याशी? बहीण मानता ना मला? मग एक काम करा, आम्ही इथे आहोत हे कधीच त्यांना कळू देऊ नका प्लीज. मला आता माझ्या आणि बिट्टीच्या विश्वात दुसरं कोणीही नकोय. कराल ना माझ्यासाठी एवढा? आता बहीण मानलंय तर ऐकायलाच पाहिजे काय? आणि हो, लवकर झोपा, जास्त विचार करू नका. देवा, आता त्या घरात परत नाही जायचंय मला. माझ्या बिट्टीला त्या घराच्या सावलीलाही उभं नाही करायचंय. त्यामुळे रुद्र सरांना कधीच आम्ही कुठे आहोत हे कळू देऊ नकोस. तुम्ही कुठे गेलात गौरीजी? तुम्ही जिथे कुठे असाल मी तुम्हाला शोधून आणेन.
मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला पुन्हा या घरात आणेन. रेवती, ह्याचं नेमकं काय चाललंय? आतमध्ये चल, मग बोलू. गौरी आणि बिट्टीला फसवलं गेलंय, कळलंय रुद्रला. काय? कसं कळलं त्याला? त्याला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. आता रुद्रला कळलं म्हणजे काही झालं तरी तो शोधून काढणारच. म्हटलं होतं ना मी, ही बॅग काय अशी जायची नाही. पुन्हा येऊन बसणार बघ मानगुटीवर. आई गप्प बस, नाहीतर एक दिवस तुझ्या तोंडाला ना चिकटपट्टी लावेन मी. ते सगळं ठीक आहे, पण काहीही झालं तरी मला परत ती मेड या घरात नकोय, प्लीज. हो, आणि मी काय तिच्या स्वागताची तयारी करते? मलाही नकोच आहे ती. पण तुझ्या मुलाला वेळ लागले ना तिचं. तो शोधेल तिला. एकदा का तो गौरीपर्यंत पोहोचला तर तो कल्लूपर्यंत पोहोचेल, आणि मग आपल्यापर्यंत सुद्धा. हो ना, आणि त्यात ही रेवतीच मदत करायला निघाली आहे त्याला, गौरीला शोधायला. मग तर कामच झालं. आई, तुला खरंच कळत नाही की तू दाखवते ग तसं? अगं मी त्यांना शोधून काढणार म्हणजे मला कळेल ना मला काय करायचंय ते. रुद्रला त्यांच्याकडे पोहोचवण्यापासून अडवता येईल ना मला. आई, कधी कधी मैदानात उतरेपर्यंत ना शत्रूला आपण त्याचे मित्र आहोत हे दाखवायचं असतं, आणि मग तो बेसावध असताना त्याचा वध करायचा असतो. तुम्हाला नाही कळणार ती. उद्या बघाच तुम्ही मी काय करते ते. रुद्र, मला खात्री आहे तुला नक्की यश मिळेल. हे गौरीची आणि बिट्टीसाठी मी वाटेल ते करेन. त्यांना मी नक्की शोधून आणेन. मला खात्री आहे तू दोघींना सुखरूप घरी घेऊन येशील. नक्कीच. रुद्र आज त्यांच्याशिवाय परत येणारच नाही. हो ना रुद्र? आणि आलोच तर तो परत आलेला रुद्र पैठणकर नसेल. हॅलो, हा आम्ही निघालोय.
हो. तुम्ही ट्रेस केलेत का त्या कल्लूचे अड्डे? ओके, प्लीज मला लोकेशन्स पाठवा. मला खात्री आहे त्या दोघी तिकडेच असतील. सापडतील ना, नक्की सापडतील. आम्ही तिकडेच निघालोय. तुम्ही या मॅडम, तुमचं काम होऊन जाईल. थँक्यू. ए चला रे, मजनू येतोय आपला मजनू. त्याची हाऊस फिटली नाही वाटतं अजून. यावेळेस त्याची पूर्ण हाऊस फिटून टाकू. थांबो 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 थांबो. काय झालं? थांब. रुद्रा रुद्रा. काय रे, काय झालं याला? कुठे गेला हा? असे आतमध्ये कसे काय घुसताय? कोण हवंय तुम्हाला? मी रुद्र पैठणकर. एक काम करा, आम्ही इथे आहोत हे कधीच त्यांना कळू देऊ नका प्लीज. काही काम होतं का? हो, ऍक्च्युली हे ह्यांना तुम्ही कुठे पाहिलंय का? म्हणजे इथे आल्या होत्या का ह्या? हे बघा, नीट बघा दादा, प्लीज आठवून बघा ना. ह्या आमच्याकडे काम करत होत्या. जरा गैरसमज झाले म्हणून, म्हणजे इथे आल्या असतील तर तुम्ही पाहिलं असेल तर प्लीज बघा ना आठवून. एक लहान मुलगी आहे तिच्या आईसोबत. इथनं कुठनं गेले असतील, तुम्ही पाहिलं असेल तर. नाही अहो, या इथे कशाला येतील? हा, इथे फक्त अनाथ मुलं आहे, बाकी कोणी नाही. माफ करा, पण तुम्ही नवीन आहात का इथे? नाही, मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही नव्हता तिथे. हो, पण या इथे नाही आल्या. हो, मी स्वतः जाऊन बघू का? चल रे. नाही नाही, मी असं कसं सोडू शकणार तुम्हाला? नाही नाही जमणार. प्लीज एकदा मला. अरे ते नाही म्हणतायत ना, तू नको वेळ वाया घालूस. लवकरात लवकर कल्लूला शोधायला हवं, तरच गौरी सापडेल. चल तू. रुद्र चल. चल चल चल.
साहेब, तो आला की बरोबर त्याला अडकू. इथे हो, पोलिसांनी गुंडांच्या अड्ड्याचं लोकेशन हेच दिलं. रुद्र, रुद्र, बोल गौरीजी कुठे बोल. मला तुमचा कल्लू कुठे बोल. बोल. बोल बोल गौरीजी कुठे बोल. कुठे आहेत गौरी बिट्टी. गौरीजी कुठे आहेत. बोल कुठे आहेत गौरीजी. बोल गौरीजी कुठे बोल. बोल तुमचा बॉस कुठे. कल्लू कुठे बोल. कल्लू शेट गाडी काढा. पिसाळा आले. काय